नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल, मजेत असाल. तर आज मी थोडासा मोठा असा व्लॉग बनवला आहे. तर आशा करते की तुम्ही त्याला देखील नक्कीच सपोर्ट कराल आणि मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. तर कसं आहे ना, आज मला जायचं होतं माहेरी, त्यामुळे मग मी सकाळी उठले. अगोदर लवकर उठले होते, पण मला माहिती होतं मी किती लवकर उठले तरी बाकीच्यांच्या तयार होऊन ते गेल्याशिवाय काय आपलं कामाला सुरुवात करता येणार नाही, कारण आज शनिवार होता आणि स्वयंपाक करायचा नव्हता. त्यामुळे मग मी विचार केला की थोडंसं आणखीन झोपते आणि यांच्या तयाऱ्या होत आल्या ऑफिसला जाणाऱ्यांची की मग मी माझी कामाला लागेल. म्हणून मग मी 6:30ला उठलेली, पुन्हा झोपले आणि मग उठले 7:30 वाजता. 7:30ला उठल्यानंतर मग मी सुरुवात केली माझ्या कामांना. सगळ्यात अगोदर तर मी आहे ना किचन स्वच्छ करून घेतलेलं, पण तेव्हा आहे ना सगळे घरात होते म्हणून मग मी जास्त काही व्हिडिओच्या भानगडीत पडले नाही आणि मला चार्जिंग पण करणं गरजेचं होतं. कसं आहे, माहेरी जायचं म्हटलं की आनंद तर असतोच, पण आज मला आनंद तर होता पण त्याबरोबर दुःखही होतं. तुम्हाला कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की पुढे काय प्रॉब्लेम होता आणि काय नाही ते. तर थोडंसं खुश पण होते, थोडंसं दुःखी पण होते. ठीक आहे. तर मग त्यानंतर मग मी मस्त अशी पटापट सगळे घरातले कामं आवरून घेतले. आज तसं स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून मग बाकीचे जे कामं होते ते पटापट आवरून घेतले आणि ना लादी पुसता नायराला मॅगी बनवून दिली, कारण तिला नाश्ता देणं गरजेचं होतं आणि तिचा सॅटर्डे होता. मोस्ट ऑफ सॅटर्डेला सगळ्यांचा उपवास असल्यामुळे मग मी मॅगीच बनवते. मग मी मस्त असं घर सगळं चकाचक करून घेतलं. सगळ्यात अगोदर किचन, हॉल, बेडरूम आणि बॅग मी रात्रीच भरून ठेवलेली, कारण मला माहिती होतं सकाळी मला लवकर जायचं आणि ह्या सगळ्या कामाच्या याच्यामध्ये मग सामान काहीतरी राहतं. त्यामुळे मी अगोदरच्या रात्रीच आहे ना स्वयंपाक करून झाल्यानंतर झोपण्या अगोदरच बॅग भरून ठेवलेली आणि बघा कसं मस्त चकाचक सगळं घर करून घेतलेलं. हॉल, बेडरूम, किचन सगळं मस्त स्वच्छ करून घेतलं. आपले रोजचे कामं कंप्लीट केले. त्यानंतर मग थोडासा चहा बनवला. बाकीच्या सगळ्यांचा चहा वगैरे पिऊन झालेला होता, मीच राहिलेली. नायराचा नाश्ता पण झाला होता म्हणून मग मी लगेच चहा बनवला आणि म्हटलं आता थोडंसं जाण्या अगोदर चहा बिस्किट घ्यावं, कारण ऑलरेडी हे करता 11:30 तर झाले होते. पण मग म्हटलं काही न खाण्यापेक्षा थोडंफार काहीतरी पोटात घालावं म्हणून मग साधं सोपं चहा बिस्किट. तर मी काळा चहा बनवलेला आणि त्याचबरोबर बिस्किट खाऊन घेतलं. चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर मग मी विचार केला आता जे काही राहिलेलं आहे भरायचं वगैरे बॅगामध्ये, कारण काही कपडे ओले होते जे भरायचे होते म्हणून मी ते इकडं तिकडे असे टांगले होते, ते पण सगळे भरले. बॅग मस्त अशी पॅक करून घेतली आणि त्यानंतर मग ना थोडीशी तयारी राहिली होती आणि निघायचंच चाललेलं होतं. मग मस्त चहा पाणी झाल्यानंतर ते पण भांडे वगैरे घासून घेतले. तर तुम्हाला वाटत असेल की मी बॅचलर नाही, मी म्हणजे सिंगल, म्हणजे आम्ही असं नायराचे पप्पा वगैरे आम्ही असं राहतो. तसं काही नाही की मी जॉईंट फॅमिलीत नाही राहत, मी जॉईंट फॅमिलीत राहते. पण कसं आहे, आपण निघण्या अगोदर आपले सगळे कर्तव्य पार पाडून निघायचे असतात. तशी तो जॉईंट फॅमिलीत राहते, माझी पूर्ण फॅमिली आहे. पण कसं आहे ना, थोडंसं आपलं आपण करून ठेवलेलं चांगलं असतं. त्यामुळे मग मी मस्त चहा पाणी झाला, नायराची मॅगी खाऊन झाली, ते पण भांडे होते ते पण सगळे घासून घेतले, सगळं स्वच्छ करून आणि मग निघाले. बॅग भरून राहिलेलं काय सामान होतं ते. तेवढ्यात नायराच्या पप्पांचा फोन आला की मी तुम्हाला बस डेपोपर्यंत सोडतो, कारण ते कामावर गेलेले पण त्यांना इकडनं जायचं होतं वाशीला. त्यामुळे मग त्यांनी सांगितलं मधनं मी तुम्हाला घेतो आणि सोडतो, म्हणून म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला बसमध्ये बसवून दिलं. मग बसमध्ये बसलो. बसमध्ये काय तिकडनं स्टार्टिंगला बसायचं आणि इकडे शेवटला उतरायचं असतं, त्यामुळे एवढं काही टेन्शन होत नाही. ॲक्च्युली बॅग असल्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन होतं, पण बसमध्ये ठीक आहे. त्यानंतर जेव्हा मी उतरले बसमधून, पण तिथून मला दुसरी बस पकडायची असते, पण एवढं रखरख ऊन झालेलं होतं, अजिबात माझी हिंमत झाली नाही की मी परत दुसऱ्या बससाठी उभी राहू. म्हणून मी आहे ना 220 रुपये देऊन रिक्षावाला केला, रिक्षा बुक केला आणि रिक्षाने मी पुढचा प्रवास केला, कारण मग अजिबात माझ्यात हिंमत नव्हती ह्या उन्हामध्ये की ती बॅग घेऊन आणि नायराला पण घेऊन मी ह्या उन्हामध्ये बसची वाट बघत बसू. म्हणून मी ना डायरेक्ट तिकडनं रिक्षा केला आणि पुढे आले. नाही ॲक्च्युली मला उशीर पण होत होता, त्यामुळे मग मी आले. मस्त घरी पोचलो आणि म्हटलं आता थोडंसं आपण पण लिफ्टमध्ये आल्यानंतर बाकीचे कसे स्टाईल मारतात तसे आपण पण इथे कधीतरी चान्स भेटतो तो स्टाईल मारून घेऊया, म्हणून मग मस्त असं स्टाईल मारले. आणि एवढा अवतार बेकार झालेला होता ह्या उन्हाने आणि गरमीने, नुसता जीवाचा हैराण परेशान झाला होता. त्यानंतर मग मस्त घरी आले. हातपाय तोंड धुवेपर्यंत आहे ना मस्त असा लिफ्टमधून निघालो, घरी आलो बॅग वगैरे घेऊन
आणि आहे ना मस्त येऊन थोडं फ्रेश झालो, हातपाय तोंड धुतले आणि इतकं छान वाटलं. तेवढं केल्यानंतरच हातपाय तोंड धुवून स्वच्छ झाल्यानंतर आहे ना इतकं थंड वाटत होतं. आणि हे बघा, हे पण आमची वाटच बघत बसले होते, हे कधी येते कधी येते म्हणून. मग तिच्याकडे बॅग दिली, जाऊन चप्पल ठेवली आणि हातपाय तोंड धुवायपर्यंत जेवणाचं ताट आपलं रेडी होतं. म्हणून मस्त असं जेवणावर ताव मारला. तसं तर मी ह्या वेळेला जेवत नाही, पण आता कसं आहे, आल्यानंतर माहेरी आल्यानंतर सगळ्यात जास्त लागते ती म्हणजे भूक. तर मी इकडे असल्यानंतर ह्या वेळेला कधी जेवत नाही, कारण मला ह्या वेळेला जेवलं की ॲसिडिटी होते. पण म्हटलं ठीक आहे, चला जाऊ दे, आता दिलं आहे ताट तर खाऊन घेऊया. म्हणून मी सासरे असल्यानंतर ह्या वेळेला नाही जेवत, इकडे आले तर जेवते. मग मी मस्त खाल्लं आणि लगेच खाऊन हात धुतला आणि पुन्हा मी ड्रेस पण चेंज नव्हता केला. तसंच मग आम्ही पुन्हा निघालो. मी मम्मीला घेतलं आणि निघालो, कारण तुम्हाला मी अगोदर सांगितलंच होतं, थोडं खुशी होती थोडं दुःख होतं, तर तेच करायचं होतं म्हणून चाललं होतं. तर मग आम्ही निघालो होतो. पुन्हा माझा बारका भाऊ जो ॲडमिट आहे त्याचा आज डिस्चार्ज करायचा होता, त्यासाठी आम्हाला जायचं होतं डिस्चार्जचं प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी. आणि ॲक्च्युली मला यायला ऑलरेडी उशीर झाला होता, मला याच्या खूप अगोदर यायचं होतं पण लेट झालं होतं. मग मस्त बसमध्ये बसलो पुन्हा आणि मग निघालो मी आणि मम्मी. मग हॉस्पिटलमध्ये गेलो, पण त्याचं इंजेक्शन बाकी होतं त्यामुळे मग थांबायचं होतं म्हणून मग थांबलो. त्यानंतर फायनली त्याचा डिस्चार्ज केला. डिस्चार्ज करून मग तो दोघं जण गेले, नवरा बायको तिकडे त्यांच्या घरी. आणि मी आणि मम्मी पुन्हा रिक्षात बसलो, कारण बसला बिलकुल हे नव्हती, खूप ट्रॅफिक होतं. ठाण्यातलं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. मग आम्ही रिक्षात बसलो आणि पुन्हा आलो आपल्या घरी. मस्त येऊन जेवलो आणि झोपलो. बाय बाय.